नमस्कार, मी शाही या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आज राधानगरी तालुक्यातील दूधगंगा या धरणावरती आलेलो आहोत। 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दूधगंगा धरणावरती एक विद्युत रोषणाई केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी नेमकी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण या चॅनल माध्यमातून दाखवून घेणार आहोत। आपण आज इथे दूधगंगा धरण इथे 79वा जे स्वातंत्र्य दिन आहे ते साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने आपण इथे विद्युत रोषणाई केली आहे। जसं आपल्याला माहिती आहे की हा जो दूधगंगा धरण आहे हा कोल्हापुरातलं सगळ्यात मोठं धरण आहे। 27.43 TMC याची क्षमता आहे। 5 गेट्स आहेत त्यांना। याच्यावर पॉवर हाऊस पण आहेत। 2 मेगावॅटचे 12 मेगावॅटचे 2 युनिट्स आहेत आणि हा तसं कोल्हापुरासाठी विद्युत व पाणी पुरवठा याच्यासाठी फार महत्त्वाचा रोल प्ले करतो। आता बघायला गेलं तर आता या धरणावरती चांगलं दिसतं। यामध्ये तुमच्या टीमचा हात आहे का? नाही, ह्या याच्यात जलसंपदा विभागामार्फत सगळं सहकार्य म्हणजे हे काम करण्यात आलेलं आहे। यात पूर्ण टीमवर्क आहे। स्थापत्य विभाग आहे, इलेक्ट्रिकलचा विभाग आहे आणि सगळे माने मॅडम आहेत किंवा प्रशांत कांबळे साहेब आहेत उपअभियंता, कळमकर मॅडम आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत, खंदारे मॅडम आहेत। सगळ्यांचं योगदान आहे। सगळ्यांनी इथे दिवस रात्र थांबून काम केलेलं आहे आणि हे केलेलं आहे। आता रोषणाईमध्ये काय काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? रोषणाईमध्ये आपण तिरंगाची लाइटिंग केलेली आहे। त्यानंतर लेझर शो मार्फत आपण जे काही महापुरुष आहेत ज्यांनी स्वातंत्र्यात योगदान दिलं त्यांचं आपण त्यांना आठवण केलेली आहे, त्यांची आठवण केलेली आहे। तर आपण या ठिकाणी आज पाहिलं की दूधगंगा धरणावरती तिरंगा या ठिकाणी रोषणाई केलेला आहे आणि अक्षरशः महापुरुष राजश्री शाहू महाराजांचं देखील सुद्धा तिथं छायाचित्र दाखवण्यात आलेलं आहे।